वटपौर्णिमेच्या दिवशी या चुका केल्यास व्रताचा संपूर्ण प्रभाव कमी होतो आणि अनेक स्त्रियांना या गोष्टी माहितीच नसतात. या वर्षी 10 जून 2025 रोजी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या दिवशी ही नियम जाणून घ्या आणि व्रत फलाला लावण्यासाठी संपूर्ण योग्य पद्धतीने पूजा करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, आपण पाहत आहात कृपा सिंधू स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणते शुभ रंग परिधान करावेत आणि या वर्षीचा शुभ मुहूर्त. वटपौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी टाळा. खोटे बोलणे टाळा, व्रत फलाला लागत नाही. प्रामाणिक राहणे आवश्यक. नकारात्मक विचार टाळा, मनातील नकारात्मकता कमी करा. सकारात्मक विचारांनी मन तयार करा. कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः आपल्या पती किंवा कुटुंबियांबद्दल कटू बोलू नका. पूजा न करता उपवास सोडणे टाळा. आधी वडाची पूजा करूनच उपवास सोडावा. तामसी पदार्थ खाणे टाळा. मांसाहार, अंडी, मद्य पूर्णतः वर्ज्य. गडद रंगांची साडी नेसू नका. काला, गडद निळा आणि तपकिरी रंग टाळा. या रंगांना अशुभ मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी हे नक्की करा. शुभ रंग परिधान करा. लाल, गुलाबी, पिवळा, केशरी, हिरवा हे रंग सौभाग्याचे प्रतीक आहेत. स्नान करून देवपूजा करा. वडाच्या झाडाला पाणी, फळे आणि नारळ अर्पण करा. कपालावर सिंदूर लावून वडाच्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घाला. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. वटपौर्णिमा 2025 चे शुभ मुहूर्त. वडाची पूजा सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 2 पर्यंत. स्नान आणि दान सकाळी 4 वाजेपासून ते 4:42 पर्यंत आहे. ब्रह्ममुहूर्त सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 पर्यंत आहे. गोधुली मुहूर्त सायंकाळी 7:18 पासून ते 7:38 पर्यंत आहे. या सर्व कालावधीत व्रत करणे विशेष शुभ मानले जाते. वटपौर्णिमेचे महत्त्व. वट सावित्री व्रत हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केले जाते. सावित्रीने सत्यवानाला मृत्यूच्या तडाख्यातून परत आणले. याच प्रेम आणि श्रद्धेचे हे प्रतीक आहे. या वर्षी व्रत करताना या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या श्रद्धेला योग्य फल मिळेल. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करा. शेवटी एकच प्रार्थना, आपल्या सर्वांच्या आयुष्यात सौख्य, समृद्धी आणि अखंड सौभाग्य नांदो. श्री स्वामी समर्थ.